उजनी धरणातून जिल्ह्याला संपूर्ण उन्हाळ्यात पाणी मिळण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मार्गदर्शन करत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजित पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सुसा खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोष कुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी आणि कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते। यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 96.92% इतका उपलब्ध आहे। मागील वर्षी 66% पाणी उपलब्ध होतं। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील। यासाठी सूक्ष्म नियोजन करावं। धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये। सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची बचत करावी असं आवाहनही त्यांनी केलं। वर्षी धरण फक्त 66% भरलं होतं, यावर्षी धरण भरलेलं आहे। तोच आमचा प्रयत्न राहील। विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे, जी आवश्यकता असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभी आहे, तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये, असा आमचा प्रयत्न राहील। पण फेब्रुवारीमध्ये मग उपलब्ध पाणी, बॅकवॉटरचं पाणी, त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू। म्हणजे कालवा प्रभावित जे कालवे प्रभावित आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत, झुडपं झालेत, प्रवाह कमी होतो, अडथळे येतात, ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बसेस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे। त्या सगळ्यांनी मान्य केलंय। आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू। तर सगळ्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत। बाकी मग दहेगावची उपसिंचन योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे करमाळ्याच्यातले, तर तिचे आम्ही उद्यापासून तिला आवर्तन देतो। मग सुभाष देशमुख साहेबांचं एक देगाव कालव्याचं, त्याचा आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी। राज्याचे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी प्रकल्पातून सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाण्याचं अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं, त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली।